पन्हाळा तालुक्यातील वेतवडेपैकी खामणेवाडी इथल्या स्वर्गीय बाबू गोपाळ दळवी विद्या मंदिरमध्ये गटारीची व्यवस्था नसल्याने पाणी घुसून संरक्षक भिंत आणि स्वच्छतागृह कोसळलंय। शाळा इमारतीच्या स्लॅबला गळती लागल्याने वर्ग खोल्या भिजून पाणी साचलंय। या शाळेच्या इमारतीची अवस्था धोकादायक स्थितीत असून मुलांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। पन्हाळा तालुक्यातील वेतवडेपैकी खामणेवाडी इथल्या जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांच्या गर्तेत सापडली आहे। संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, किचन शेड, क्रीडांगणाचा अभाव, शाळेच्या सभोवताली वाढलेली अवास्तव झुडपं यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। अशा वातावरणात इथल्या मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालकांनी शाळेसमोर गटारीचं काम करून देण्यासाठी वेळोवेळी निवेदनं देऊन पाठपुरावा करूनही स्थानिक प्रशासनानं दखल घेतली नाही। पंचायत समिती पन्हाळा आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागानंही या शाळेच्या प्रश्नाकडे पाठ फिरवल्यानं पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। सध्या या इमारतीला गळती लागली असून पावसाचं पाणी शिरून स्वच्छतागृह आणि संरक्षक भिंत कोसळली आहे। तसंच शालेय आवारात गुडघाभर चिखल साचलाय। किचन शेडची तर भयंकर अवस्था असून संपूर्ण इमारत आणि शालेय परिसर भयावह अवस्थेत आहे। एकीकडे शासन आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी पाठवा म्हणून सतत ढोल बडवत असतं, पण खामणेवाडी इथल्या या शाळेची अवस्था बघता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ लक्षात येतो। यापुढे आपली मुलं या शाळेत पाठवायची की नाही असा प्रश्न खामणेवाडीतील पालकांसमोर उभा राहिलाय। त्यातून शालेय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी पसरली आहे। स्थानिक प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन शाळा सुव्यवस्थित करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। आणि काही शाळेचा पूर्ण निम्मा भाग असा पाण्याखाली गेला आणि अतिशय गंभीर अशी मुलांना न बसण्यासारखी परिस्थिती आहे। तरी शासन दरबारी आम्ही त्याचा ग्रामपंचायतीला पाठपुरावा करून ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेच्या इमारतीसाठी आणि इतर सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी सरपंच रेखा पोवार, सदस्य उदय पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।